मंडळी 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 मी आलो आहे सारसबागेच्या एरियामध्ये. तर इथं मिळत आहेत लोकल बॅट, जे इथं त्यांनी स्वतः बनवतात ते. त्या भारी असतात का डिकॅथलॉनमधल्या बॅट्स भारी असतात. आता आपण एक चेक करूया. त्यासाठी ही पण एक बॅट घेतली पाहिजे, कारण जिजाचा मामा सार्थक आणि मी आम्हाला जरा क्रिकेट खेळायचं हुकी आली आहे. मग म्हटलं आमच्याकडे बॅटच नाही आहेत, म्हटलं बॅट घेऊया. पण त्यासाठी काय करायचं, कोणत्या बॅट चांगल्या असतील. म्हणून म्हटलं दोन्ही बॅट घेऊन बघू आणि कोणत्या चांगल्यात बघूया. तर ह्या बघूया बॅट्स कशात. चला, तर या त्या बॅट्स आहेत ज्या बाहेर आपल्याला सारसबागेच्या एरियामध्ये मिळतात. भाभी बैट का प्राइस बताओ ना. ये बड़ा वाला कितने का है? ये 450 का है. मतलब स्टिकर बिना स्टिकर वो सेम ही प्राइस है ना? ओके. पण इथले साईज 1, 2 और 3 साईज आहे का? ओके. तर असं दिसतंय बरं का. बऱ्यापैकी जड तर आहे, ठीकठाक जड आहे. आणि एवढंच खेळायला मजा येईल खरं. आणि दुसरं एक साईज बघू आपण, जे होते हे आहे. ये हलका है एकदम. हाँ, हे साईज बहुतेक डिकॅथलॉनमध्ये आहे. इसका प्राइस क्या है ये छोटे वाले का? 350. और ये 450. अरे 100 रुपये का ही फरक आहे बस. हा, ही बॅट आहे 650 बोला आपने, 650ची आहे. याचा स्ट्रोक असला खतरनाक आहे. ही जराशी जाड आहे आणि ही जी दुसरी दिसते ती थोडी पातळ आहे. बघा, पातळ आहे. आपल्याला काही एवढं काही क्रिकेट मला नाही वाटत खेळता येईल, त्यामुळे मला वाटतं हे बास होईल आपल्याला. हे वालच. तो ये एक्चुअली कौन से लकड़े का कौन सा है? लकड़ा कौन सा? माळूम. इधर ही मिलता है या नहीं? कहाँ? अरे देवा. ठीक आहे. आपण बघताना हा स्ट्रोक बघतो, ह्या किती बेंड झालाय ना बॅट. स्ट्रोक दिसतोय का? हा बघा, बेंड झालंय. जेवढं चांगलं बेंड, जास्ती बेंड, तेवढं ते चांगलं स्ट्रोक देते, म्हणजे चांगलं शॉट बसतात. ते मी हीच बॅट घेतो. ही जरा बरी वाटते. 450ची म्हणतायत ते. आता बघू किती म्हणतायत फायनल. 400 रुपये. ठीक आहे, चलेगा. आणि आता काय झालेलं, हां ये वाला लगाव. आता लावायचं आहे स्टिकर. सगळ्यात बेस्ट काम म्हणजे आता ती बऱ्यापैकी बॅट मोकळी आहे, तर आता त्यांना म्हटलं जरा हे स्टिकर लावून द्याल का. म्हटलं हां चालेल की. म्हणजे ह्याचं काही एक्स्ट्रा चार्जेस नाही आहेत. 450ची बॅट 400ला दिलेली. आणि आता हे स्टिकर लावायचं. आणि स्टिकर लावल्यावर ते आज स्टिकर लावताना जरा बघा. तिचं जे होतं ते काढलंय आणि आता हे स्टिकर लावायचं आहे पुढं, कारण हे आडवं येणार ते. त्यामुळे म्हटलं हे ते काढूया. आणि मला ते झालंय रोहित शर्मामुळे जरा मला वाटत आहे की सियाटच लावावं. बढिया, मस्त, एक नंबर. आणि ह्याचे साईडचे 2 मस्त. अरे बापरे, त्याला अजून त्यांनी फिनिश करणार आहेत बहुतेक. काय काय, हा हे बहुतेक चिटकून कट करणार. अच्छा. तर मंडळी, अशा पद्धतीने आपली झालेली आहे बॅट तयार. मंडळी, आलेला आहे सार्थक. आता थँक्यू सो मच. बिझी हो मामा, एकदम बिझी सार्थक. गाडी कुठकी बघ आता. टीम. तर ही मी बॅट घेतलेली बघ अशी. हे 400ला हे तर आणलेलं. त्यातल्या हा बरा होता. अजून एक 600ची ते म्हणत होते, अजून जाड होते याच्यापेक्षा. तर मंडळी, अशा पद्धतीनं आजचा व्लॉग मध्ये आम्हाला जरा गडबड पण आहे. बॅट मी आणलेली आणि म्हटलं आता डिकॅथलॉन मला ब्रँडेड बॅट कशा असतात हा बघायचा आता. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, आता ही बॅट आणली आणि ती बॅट आता आणायला चाललोय डिकॅथलॉनला. आता दोघे आता आल्यावरती मग कम्पेअर करू. जमलं, वेळ मिळाला तर खेळूया. त्या अशा कळणारच नाही आपल्याला की कशा बॅट आहे दोन्ही, कारण आम्ही एकदा जाऊन बघितलं. दाखवत होतो. चला मंडळी, एक मस्त अशी गुड न्यूज सार्थकने दिलेली. तो जिथं जॉब करतोय तिथं तो त्याचं प्रमोशन झालेलं. आणि आता ती मेन ब्रांच त्यांची तो सांभाळणार आहे ॲज अ सोशल मीडिया एक्सपर्ट म्हणतोय तो. एक्सपर्ट. ओ माय गॉड. ह्या ज्या बॅट्स आहेत ह्या आमच्या जमान्यातल्या बॅट्स आहेत. आणि माझ्या आयुष्यातली ही माझी 3री बॅट आहे. हा, पहिली छोटीवाली घेतलेली बाबांनी. मग आम्ही मोठे झालो, मग आईने ती धुणं बडवायला, अरे आम्हाला बडवायला ते वापरलं. आणि मग नंतर ती मीडियम साईज वाली. त्यानंतर मग कधीच बॅट घेतली नाही. आम्ही मोठे झालो, आई बाबा विसरले बॅट घ्यायची असते. आता मोठे झाले पण नाही, अभ्यास तेवढंच. आता ही माझी 3री बॅट आहे. बघू आता त्या बॅट्स आणि ह्या बॅटमध्ये काय फरक आहे बघू. हे ठोंब्याला घ्यायचं की मंडळी. सार्थक एकदा माहोल करून घेऊन चाललाय मला. डिकॅथलॉनला एकदा माहोल करून घेऊन चाललाय. आलो आम्ही आता जस्ट पार्किंग मध्ये. NIBMच्या एरियामध्ये आम्ही. इथं एक डिकॅथलॉन आहे.
हां येण्यापेक्षा डिकॅथलॉनमध्ये की ते आर्क म्हणून एक बिल्डिंग आहे तिथं खाली नवीन आता जाय झालं तिथं डिकॅथलॉन तिथं आलं. आम्ही आधी आलोय खरं तर इथं, पण असं तेव्हा काम चालूच होतं खरं तर तेव्हा आलेलो. डिकॅथलॉन दिस वे. हाय सार्थक. युअर स्पोर्ट्स स्टोर म्हटलंय म्हणजे खेळण्याचं दुकान. फ्रीवाले काय नाही इथं खेळ तू, फक्त जास्त वेळ झाला की हकललं ना मग. नाही रे नाही मग तू रोज येऊ नको सकाळी जिम लावल्यासारखं. सोंगट्याच नाही त्याला. आत गेले असतील आत गेले. व्हेरी गुड. माझं सगळ्यात फेवरेट ठेवलं काय घरी येऊन जाऊ शकत नाही आहे पण तेवढी जागा तर पाहिजे. व्हेरी गुड. सगळा हे सार्थक सुरू झालं. एक गोटी गेली नाही. टच तर करायचं नाही तर हे बघा हे काय चाललंय. मला वाटतं तू बॅट शो झाला आणि तू सायकल चालवायला गेलाय सर रे. मला तेच सापडत नाही आहे कुठे ठेवले आणि काय लपून ठेवले. हा फायनली बॅट सापडलं तिथं. हे असलं घ्यायचं काय फूम वाले. इथं हे मोठं साईज आहे की मोठे साईज इथे वाले आहेत. हे मीडियम साईज आहे बघा. मी जे सकाळी बॅट बघितलेलं 3 मापातले 1, 2 आणि 3 अशी ते इथं पण साईज आहेत बघा. मी घरी बॅट घेतली ती असायची. कटिंग चांगला आहे. स्ट्रोक पण ठीक आहे. स्ट्रोक हे जाड बऱ्यापैकी जडच वाटतंय. सगळ्यात टॉपचं बॅट आहे इथं आहे 2100ला. हे आम्हाला काय विराट कोहली आणि रोहित शर्मावर जायचं नाही खेळायला त्यामुळे मला नाही वाटत की एवढी बॅट घ्यायला. काय म्हणतो सांगा आता काय करायचं तुम्हीच सांगा. तुम्हाला कोणती वाटते चांगली. तुम्हाला तुझा आवाज मला ते आहे ऑलरेडी माझ्यासाठी. चलो हां मला थोडी हलकीच घेऊ वाटते. काय तेच की आपल्याला काय एवढं भारी काही खेळायला जायचं नाही आहे. टेनिस बॉलवरतीच खेळायचं आहे. ह्याचं तुम्ही काय करत सांगा ना. सॉक्सवाल्याचं तुमच्या ह्याच्यात. अरे सगळ्यांनीच केलंय. हे जे आता हँगिंग बॉल इथे सेपरेट दोरी लावून आणले हे वाले हे दिसते. आम्ही बोलला ते टाकायचं सॉक्समध्ये आणि ते अडकवायचं वरती ह्याला फॅन जिथं अडकत असलं हुक करून ठेवलं असेल ढीक बघा. दिवसभर टाक एवढंच करत बसायचं. तर मग म्हणजे असं मॉलमध्ये येऊन असलं एवढ्या बॅग घ्यायचं असं मनावर येते मला. कारण आपण रस्त्यावर नाही घेतलेलं बॅग आपण लहानपण असतो सांगितलं मला अशी कसली बॅग घेऊन होती आयुष्यात तिसरी बॅग वाटते. सिम्पलच घेऊया बॅग. एवढं काय म्हणायचं कधीच गेलं मला हे असलं एकदम प्रोफेशनल घेऊन तिथं काय आपल्याला म्हणून खायला जाईल. त्यामुळे मला वाटतं आपण चालून घेऊया. मला पण हीच वाटते वरचीच चांगली हलकी पण आहे मस्त पण आहे. टेनिस बॉल आणि हे साध्या ह्याच्यासाठी आहेत आणि मग हे जे आहेत आपण टीव्हीमध्ये बघतो किंवा जे लोक होतात त्या बॉलसाठी नवीन आयटम आहे. हे गली सेट आहे. गली सेटमध्ये तुम्ही काय केलं की पूर्ण असा सेट आहे आणि हे ते 3 त्याचे लाईन दिसतात. ते काय करायचं अनफोल्ड होतं आणि त्याचे स्टम्प्स बनतात. ते उघडायचं असं ठेवायचं त्याला फोल्ड करायचं ते स्टम्प्स तयार होतात आणि मग असं सेट होतं. म्हणजे असं सेट आहे पूर्ण. हां स्टम्प्स बॅट आणि बॉलचं सेट आहे. हे बेस्ट वाटलं. 2000 रुपयामध्ये त्याला बॅग पण आहे. सगळं त्यात होतं. हे चांगले आहे त्यांचं खूपच छान वाटतं मला. मावा आता कळतोय बाबा. हो येस. तर SH साईजवालंच आणि त्यातलं हलकंवालेच आम्ही घेतलेत बॅट. ते उगीच जड काय नको कारण मी जी आणली ती हलकीवालीच आहे सकाळी. आता हे याच्यासोबत दोन्ही आता खेळून बघूया सगळ्यासोबत. चला आता बिल करू आणि निघू. आता जस्ट बॅट घेऊन बिल करून आम्ही दोघं मी आणि मामा सार्थक आम्ही ॲक्च्युली बॅट घेऊन आलेलो. फक्त इंटरेस्टिंग इथल्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत असतील. इथं टेंट मिळतात सुंदर असे आणि त्यांनी बाहेर इतकं भारीच डिस्प्ले करून ठेवला आहे डायरेक्ट बाहेरच. म्हणजे हां आता झोपून दाखवतोस का काय फॅमिली मेंबरसाठी आहे रे. 1 BHK हे नुसताच HK हॉल अँड किचन. हे काय वॉशरूम. बघू जरा खेळू आपण. 2 हात करू चाल. चलो लका मंडळी. आता ही जी पहिली बॅट मी आणलेली समोसाला आम्ही आता येताना खायला भूक लागलेली आणि ही जी आत्ता आणलेली ती दुसरी बॅट डिकॅथलॉनची. तू कोणती बॅट घेणार? हीच आमकोर बरं ठीक आहे चल खेळ जरा आपण खेळून बघूया. रेडी
बॅट नंबर पहिली डिकॅथलॉन ब्रँडेड बॅट. आता आपण बघूया. बॉल पण ॲक्च्युली आम्ही ना डिकॅथलॉनमध्ये बघितलेलं पण मुलकाच वगैरेच महाग होते. मग आम्ही मस्त डिमार्ट गेलो आणि पटकन हा एक बॉल आणला आम्ही दुसरा टेनिस बॉल. एक रन झालेला आहे. एक रन आता एक बॅटला बॉल लागला. हळू मारा. बॅट तर बरी आहे ही पण जरा हलकं वाटतंय म्हणजे बॅटला बॉल लागला की ते आता आपण बॅट घेऊ दुसरी सियाट वाली. ही होती 900 रुपयाची बॅट आणि दुसरी बॅट उलट झालं असेल. रोहित शर्मा कमाल. ही जोड आहे चांगली. एक नंबर. एक तर या बॅटचं बेस्ट म्हणजे ही आडवा आहे, मोठा आहे, अरुंद आहे आणि ते अरुंद आहे, छोटा आहे एकदम. दोन्हीचे ग्रिप पण बरे आहेत खरं तर. दोन्हीचे ग्रिप बरे आहेत पण ही चांगली आहे बेस्ट. गावठी जिंदाबाद. तर मंडळी तुलाही याने घेऊन बघायचं आहे. घ्यायचं राहिलं. सॉरी सारखं हे ते आहे बॅटचं विषय. मला असं वाटतंय आपण डिकॅथलॉनची बॅट रिटर्न करू आणि ही 400 रुपयाची तीच आपण कंटिन्यू करू. चला. आता घडलं मी जातो या. बस दुसरीकडे जाण्याच्या आधी नुकसान करायला नको बाबा. तर मंडळी अशा पद्धतीने तर या 2 बॅट आम्ही टेस्ट केलेल्या. एक सेकंड ये ना मला. माझं बोट आहे माझं पण इकडे गेलेलं आहे बोट. त्यामुळं मी रिटर्न देणार. ब्रँडेड आहे इल्ले गावठी आपलं एक नंबर आहे. बेस्ट आहे. तुम्ही इकडे अरे इकडे अरे इथे मरता की तुमचं कुठलं बॅट आवडते? ही का आम्ही आता डी गेलो तुला आर्य मंद्रे अपक्षता पाहिजे. काय बघ कुणासाठी आहे? शेवपाव आहे. अच्छा आम्ही समोसा आणलाय. तर मंडळी आजचा ब्लॉग होता. आजचा ब्लॉग होता ऍक्च्युली बॅटसाठी होता. आम्ही 6 महिने झालं माझं सारखं चाललंय की बाबा बॅट घेऊया. बोगला कधी बॉल घ्यायला झालं नाही. आज सगळंच म्हणून म्हटलं की बाबा बॅट कुठलं घ्यायचं एकदा घेऊन बघू. कारण ह्या पण बॅट बघितलं रस्त्यावरती सारसबागेच्या वेळ आणि डिकॅथलॉनमध्ये तर बघितलं हे बघा एकदम हलक्या बॅट आहे. त्यामुळं असं तर रिझल्ट आहे. आपलं लोकल मटेरियल जिंकलेलं आहे. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. फोटो करते.